हाय गाईज, मायसेल्फ सुशांत सूर्यवंशी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत पर्सनल प्रोनाऊन. इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रोनाऊन कसे यूज केले जातात. म्हणजे मराठीमध्ये तर आपण प्रोनाऊन सर्वनाम शिकलेलोच आहोत. तर सर्वनाम आपण मराठीतून माहीत असतात आपणाला सर्वनाम. तर इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणतात, तर प्रोनाऊन म्हणतात. तर ते प्रोनाऊनचे वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे पर्सनल प्रोनाऊन आहेत, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहेत, किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहेत. ओके. असे वेगवेगळे प्रोनाऊन आहेत. मी तुम्हाला ते नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. तर फर्स्टली आपण बघतोय ते आहेत पर्सनल प्रोनाऊन. आपण पर्सनल प्रोनाऊन बघत आहोत. त्यांना आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाऊनही म्हणू शकतो. ओके. पर्सनल म्हणू शकतो, अदरवाईज सब्जेक्टिव्ह म्हणू शकता. आपण ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये पर्सनल प्रोनाऊनच म्हणतो. या पर्सनल प्रोनाऊनचे 2 टाईप पडतात. हा आहे पहिला सिंग्युलर आणि दुसरा आहे प्लुरल. सिंग्युलर म्हणजे काय आपण म्हणू, सिंग्युलर म्हणजे एक म्हणू. ओके. अशी अशी कॅटेगरी ज्याच्यामध्ये एकच व्यक्ती किंवा वस्तू दिसतील. प्राणी, पक्षी, जे काही आपण जी कॅटेगरी डिवाईड करणार आहे त्याच्यामध्ये फक्त ते एकच दिसतील. माणूस असेल, एक दिसत असेल. पक्षी आहे, प्राणी आहे, एकच दिसतो, एकच इंडिकेट करायचं आहे. किंवा एखादी वस्तू आहे जसं की हा पेन, एकच इंडिकेट करायचं तर आपण त्याला सिंग्युलर कॅटेगरीमध्ये घेऊ. आणि प्लुरल कॅटेगरीमध्ये मोर दॅन वन म्हणू आपण, एकापेक्षा जास्त. मराठीमध्येच लिहितो अनेक. मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त कॅटेगरी असेल किंवा वस्तू असतील, प्राणी असतील, पक्षी असतील तर आपण त्यांना प्लुरल कॅटेगरीमध्ये घेणार आहोत. राईट. तर आता मी सिंग्युलर कॅटेगरीमध्ये कोणकोणते प्रोनाऊन येतात, तर आय म्हणजे मराठीमध्ये आपण मी म्हणतो. मी म्हणजे हा एक एक सिंग्युलर व्यक्ती आहे जो स्वतःबद्दल जो बोलतोय तो मी म्हणत असेल तर तो सिंग्युलर कॅटेगरीमध्ये येतोय आय. ओके. याचंच प्लुरल कॅटेगरीमध्ये काय होतं, तर वी म्हणजे आम्ही किंवा आपण म्हणू. मराठी लँग्वेजमध्ये त्याचं भाषांतरित काय होईल, तर आम्ही किंवा आपण. राईट. त्यानंतर सिंग्युलर कॅटेगरीमध्ये दुसरा प्रोनाऊन आहे यू. यू म्हणजे तू हा एक वर्ड आहे जो आपण समोरच्या व्यक्तीसाठी यूज करतोय. ओके. समोरच्या व्यक्तीला आपण इंडिकेट करून बोलतोय तू. पण तो कधी बोलत असेल तर समोरचा आपल्यासमोर जो व्यक्ती आहे तो एकच असेल तर आपण यू हा प्रोनाऊन यूज करेन. नेक्स्ट प्लुरल कॅटेगरीमध्ये पण सेम प्रोनाऊन येतो यू. पण हा यू प्रोनाऊन कधी यूज करायचा आहे, तर आपल्यासमोर किती व्यक्ती आहेत, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल आणि आपण त्या सगळ्यांना इंडिकेट करून बोलत असेल तर आपण तुम्ही हा मराठीमध्ये प्रोनाऊन यूज करेन आणि इंग्लिशमध्ये यू हा यूज करेन. राईट. त्यानंतर हे जे आहेत सिंग्युलर कॅटेगरीमध्ये, तर तो नेक्स्ट प्रोनाऊन आहे ही म्हणजे काय, तर हा आपण प्रोनाऊन आहे तो आपण मेल कॅटेगरीसाठी यूज करतो. मेल म्हणजे पुरुष कॅटेगरीसाठी. मग त्याच्यामध्ये लहान मुलांपासून एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत. व्यक्ती म्हणजे कोण, मेल कॅटेगरीमधलाच असला पाहिजे, पुरुष कॅटेगरीमधला. एखाद्या म्हाताऱ्या एखाद्या लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत मेल असेल तर त्याच्यासाठी आपण ही यूज करेन. कंडिशन काय आहे की तो सिंग्युलर पाहिजे, तो एकच व्यक्ती असेल तर आपण ही यूज करणार आहोत. त्यानंतर शी आहे. शी हा वर्ड आपण कोणासाठी यूज करणार आहोत, एखाद्या फिमेल म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी. ओके. मग ती कशी असेल, एखाद्या लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या लेडीजपर्यंत. पण कंडिशन काय आहे की ती एकच असावी, त्यासाठी आपण शी यूज करणार आहोत. आता इट म्हणजे काय, ते दिलं आहे मराठीमध्ये. ते म्हणजे काय, तर एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्ससाठी पण इट वापरलं जातो, पण ते कधी वापरायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. इट म्हणजे सध्या आपण नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा अशी एखादी नॉन लिव्हिंग थिंग्स जी एकच आहे, सिंग्युलर आहे, तर त्याच्यासाठी आपण मराठीमध्ये ते म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपल्याला इट वापरायचं आहे. राईट. आता प्लुरलमध्ये हा प्रोनाऊन दिला आहे दे. आता हा दे प्रोनाऊन एकच दिला आहे इथं. राईट. आता कधी वापरायचं मी तुम्हाला सांगतो. एकच मुलगा होता. ओके. किंवा एकच मेल व्हर्जनमधला एखादा कोणता तरी व्यक्ती होता. एकच होता, त्याच्यासाठी आपण ही यूज केला. तेच जर अनेक व्यक्ती असतील, ओके, त्या ठिकाणी, तर आपण त्यांच्यासाठी दे हा यूज वर्ड करणार आहोत. मोर दॅन वन मुलं आहेत, एकापेक्षा जास्त मुलं आहेत, दे यूज करायचं. एकापेक्षा जास्त मोठी माणसं आहेत, ओके, म्हणजे मेल कॅटेगरीतली पुरुष आहेत एकापेक्षा जास्त, तर दे यूज करायचं आपल्याला. शी म्हणजे मुलगी. ओके. फिमेलमधील असेल किंवा एखादी लेडीज असेल तर आपण शी यूज केलं. पण अनेक लेडीज आहेत एका ठिकाणी तर आपण त्याच्यासाठी दे हा वर्ड यूज करणार आहोत. राईट. इट म्हणजे सपोज आता हा पेन आहे त्याच्यासाठी आपण इट यूज करणार आहोत. हा एकच आहे तर आपण इट यूज केलं. पण याचेच जर 3-4 पेन एकत्र आपल्याला दिसत असतील तर आपण त्यांना दे यूज करायचं आहे. ओके. हे सिंग्युलर आणि प्लुरल हे 2 टाईप तुम्हाला समजले आहेत. यांनाच आता मी तुम्हाला कॅटेगरी वाईज डिवाईड करून सांगतोय. काय व्यक्ती तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन अशा कॅटेगरीमध्ये पण सांगतात. तर यांनाच आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. फर्स्ट पर्सन हे आहेत फर्स्ट पर्सन कोणते, आय आणि वी. त्यांनाच आपण
स्पीकर असं पण म्हटलं जातं, म्हणजे जे व्यक्ती बोलणारे आहेत, बोलणारा व्यक्ती. नेक्स्ट आहे लिसनर, असंही म्हटलं जातं किंवा त्यांना आपण सेकंड पर्सन असंही म्हणतो. सेकंड पर्सन किंवा लिसनर. लिसनर म्हणजे ऐकणारा व्यक्ती. आणि हे आहे थर्ड पर्सन. थर्ड पर्सन त्यांना आपण काय म्हणू, अबाउट वी स्पीक, ज्यांच्याविषयी आपण बोलतो, ती हे व्यक्ती आहे. म्हणजे बोलणारा कोण आहे, आय किंवा वी. बोलणारा जर बोलत असेल तर एक तर त्याच्याकडे कम्युनिकेशन, हेल्दी कम्युनिकेशनसाठी काय गरजेचं आहे मित्रांनो, तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे स्पीकर हवा, बोलणारा व्यक्ती हवा. ओके. त्याच्यानंतर काय हवं, बोलणार फक्त बोलत असेल आणि ऐकायलाच व्यक्ती नसेल तर काय होईल, मग लिसनर पण हवा. ओके. बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय, पण काय बोलायचं, अबाउट वी स्पीक. हे कोणता तरी सब्जेक्ट हवा आहे की नाही, राईट. मग सब्जेक्ट कोणता असू शकतो, कोणताही असू शकतो. एखादी नॉन लिव्हिंग थिंग्सविषयी आपण बोलत असेल, एखाद्या मुलाविषयी बोलत असेल, एखाद्या मुलीविषयी बोलत असेल, किंवा एखाद्या कोणत्या तरी चॅप्टरविषयी बोलत असेल, कशाविषयी आपण बोलत असेल, ते आहेत अबाउट वी स्पीक. बोलणारा बोलतोय, स्वतःविषयी बोलतोय, तर तो मी, आय हा प्रोनाऊन यूज करेल. बोलणारा बोलतोय, त्यांच्या टीमविषयी बोलतोय, तर वी हे प्रोनाऊन यूज करेल. बोलणारा बोलतोय, समोरच्या ऐकणाऱ्या लिसनर व्यक्तीविषयी बोलतोय, तर यू हा यूज करेल. बोलणारा बोलतोय, हे स्पीकर, ह्या दोन्हीपैकी कोणीही बोलत असेल, समोर अनेक लोक आहेत, त्यांच्या लोकांविषयी बोलत असेल, तर आपण यू हा वर्ड यूज करेल, म्हणजे तुम्ही. बोलणारा बोलतोय, एखाद्या मुलाविषयी बोलत असेल तर बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय, राईट. बोलणारे हे दोन बोलत आहेत, ऐकणारे हे दोघं ऐकत आहेत. सब्जेक्ट कोणता आहे, हा मुलगा आहे, मुलाविषयी बोलतात तर आपण तो यूज करेल वर्ड. ओके. तसेच मुलीविषयी बोलत असेल तर ती हा वर्ड यूज होईल, शी प्रोनाऊन यूज होईल. ओके. नॉन लिव्हिंग थिंग्सविषयी बोलत असेल तर इट यूज होईल. आणि अनेक मुलाविषयी, मुलीविषयी किंवा अनेक नॉन लिव्हिंग थिंग्सविषयी बोलत असेल तर आपण दे हे प्रोनाऊन यूज करेल. ओके. आता सध्या फक्त तुम्ही हे प्रोनाऊन रीड करायचे आहेत. ओके. थोडीशी रिव्हिजन करायची याच्यावरती, आणि याच्यानंतर मी तुम्हाला याच प्रोनाऊनपासून सेंटेन्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे ते मी तुम्हाला हळूहळू सांगेन. थँक्यू सो मच.